आत्ताचे पंतप्रधान म्हणून पुढे जे येत आहेत ते विकास पुरुष नाही, ते विनाश पुरुष आहे. किती राग यावा भाजपला. आम्ही काय म्हणतो, उमा भारती म्हणल्या ठाण्यामध्ये आघाडीचे उमेदवार संजीव नाईक यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपाचे प्रधानमंत्री पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्यावर ताशेरे ओढत सांगितले की मोदी हे विकास पुरुष नाहीत तर विनाश पुरुष आहेत. आज भारतीय जनता पक्ष त्यांना काही बोललं तर एवढा राग येतो. त्यांच्याच उमा भारती एकेकाळी म्हणाल्या की आत्ताचे पंतप्रधान म्हणून पुढे जे येत आहेत ते विकास पुरुष नाही, ते विनाश पुरुष आहे. किती राग यावा भाजपला. आम्ही काय म्हणतो, उमा भारती म्हणल्या. शिवसेनेवर निशाणा साधत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं की शिवसेनेद्वारे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावावर भावनिक खेळी खेळून मतदारांना भुलवलं जात आहे. मला बऱ्याचदा विचार पडतो की स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आज आपल्यात हयात नाही आहेत, परंतु त्यांना खऱ्या अर्थाने ताकद ठाणेकरांनी दिली, मुंबईकरांनी दिली, कोकणाने दिली. आम्ही सगळेजण पश्चिम महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करतो. त्या भागामध्ये आजपर्यंतच्या निवडणुका विकासावर होतात, भावनेवर कधी निवडणुका होत नाही. सुप्रिया सुळे यांना मतदान करण्यासाठी अजित पवार यांनी बारामतीतील ग्रामस्थांना धमकावलं असा जो आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता त्याचं स्पष्टीकरणही अजित पवारांनी या सभेत दिलं. परवा सुप्रियाची 15 तारखेला शेवटची सभा मी बारामतीमध्ये केली. 16 तारखेला प्रचार बंद होता. माझा स्वतःचा मतदारसंघ. मी त्या दिवशी सकाळी 7 वाजल्यापासून 30 गावांना माझ्या वेगवेगळ्या कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन नमस्कार करून पुढे जात होतो. त्याच्यातनं कुठंतरी माझा आवाज काढला. म्हणले अजित पवारनी इथं दमच दिला, पाणीच बंद करतो म्हणले. अरे पाणी बंद करतो, 25 वर्ष ज्या जनतेने निवडून दिलं त्यांचं पाणी जर बंद करण्याची मी भाषा केली तर माझं पाणी बंद करून घरी पाठवतील ना. मला काही तेवढी अक्कल नाही का. ब्युरो रिपोर्ट NMTV बातमीपत्र.